डॉक्टर के पाटील तथा काकाजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी कैलासवासी सौ सरोजिनी विश्वनाथ पाटील तथा काकाजी यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। जिथे स्त्री शिकते तिथे राष्ट्र वाढते, संस्कार समता विकास घडतो। शिक्षित स्त्री म्हणजे सक्षम भविष्य। शिक्षण तिचा हक्क तर आहेच, पण त्याबरोबर तो तिचा श्वास आहे, आत्मसन्मान आहे। स्त्री शिक्षण म्हणजे 2 पिढ्यांचे शिक्षण। म्हणूनच सशक्त, समताधिष्ठित व प्रगत समाजासाठी स्त्री शिक्षणाला तरुणाई खोलवर जाणीव असणारे थोर शिक्षण महर्षी आदरणीय कैलासवासी डॉक्टर के पाटील तथा काकाजी यांच्या त्याग, दातृत्व आणि दूरदृष्टीतून स्त्री शिक्षणासाठी करवीर नगरीत ताराराणी विद्यापीठ व ग्रामीण शिक्षणासाठी गारगोटी येथे मौनी विद्यापीठ आकारास आले। त्यांच्या या उदात्त कार्यात त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी त्यागमूर्ती आदरणीय कैलासवासी सौ सरोजिनी विश्वनाथ पाटील तथा काकीजी यांची मोलाची साथ लाभली। महिलांना केवळ शिक्षित करणे हा हेतू न ठेवता महिलांच्या स्वावलंबन व सक्षमीकरणासाठी अविरतपणे कटिबद्ध असणाऱ्या ताराराणी विद्यापीठाने महिला शिक्षण क्षेत्रात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे। ज्या ऐतिहासिक मूल्यांवर ताराराणी विद्यापीठाची उभारणी झाली ती मूल्ये समाजामध्ये रुजवण्यासाठी, कृतज्ञता भावनेतून मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी अनेक स्तुत्य परंपरा विद्यापीठाने जपल्या आहेत। ही परंपरा म्हणजे ताराराणी विद्यापीठाचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर श्री रंगरावदादा पाटील यांच्या जयंती निमित्त आयोजित केली जाणारी क्रांतीवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमाला। आज या व्याख्यानमालेचे 8वे पुष्प गुंफले जाणार आहे। या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ज्येष्ठ अर्थतज्ञ व शिक्षणतज्ञ माननीय डॉक्टर भालचंद्र मुळगेकर यांनी, द्वितीय पुष्प इतिहास संशोधक व विचारवंत माननीय डॉक्टर सदानंद मोरे यांनी, तृतीय पुष्प ज्येष्ठ समाजवादी विचारवंत माननीय डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी, चौथे पुष्प आंतरराष्ट्रीय घटनांचे अभ्यासक माननीय डॉक्टर शैलेंद्र देवाळकर यांनी, पाचवे पुष्प ज्येष्ठ विचारवंत माननीय प्राध्यापक हरी नरके यांनी, सहावे पुष्प ज्येष्ठ विचारवंत खासदार पद्मश्री माननीय कुमार केतकर सर यांनी, तर सातवे पुष्प संपादक, पत्रकार व साहित्यिक माननीय उत्तम कांबळे यांनी गुंफले आहे। आज या ठिकाणी व्याख्यानमालेचे 8वे पुष्प गुंफण्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध निर्भीड न्यायमूर्ती, विचारवंत, लोकशाहीवादी व्यक्तिमत्व असणारे माननीय बी.जी. कोळसे पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। तेव्हा मी संस्थेतर्फे त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर क्रांतिकुमार पाटील साहेब, उपाध्यक्ष माननीय डॉक्टर एस.एन. पवार साहेब, माननीय ॲडव्होकेट पी.एम. हिलगे साहेब, संस्थेचे सचिव माननीय प्राजक्त पाटील साहेब, संस्थेचे सर्व सन्माननीय विश्वस्त, सन्माननीय पदाधिकारी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर आदरणीय श्री रंगरावदादा पाटील यांचे कुटुंबीय, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, विविध शाखा प्रमुख, पत्रकार, निमंत्रित आणि सर्व सेवक वृंद, आपल्या सर्वांचेच संस्थेतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत। भारत भूमी स्वतंत्र करण्या तळहाती घेऊन प्राण, भारत भूमी स्वतंत्र करण्या तळहाती घेऊन प्राण, बलिदानाचे कहर बांधूनी लढले क्रांतीवीर महान, लढले क्रांतीवीर महान। महाराष्ट्रातील थोर क्रांतिकारक, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, ज्यांचे जीवन म्हणजे संघर्ष, नेतृत्व, जनसमर्थन, संघटन, समाजधर्म आणि त्याग, लोककल्याण या मूल्यांचा विलक्षण संगम, असे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर आदरणीय श्री रंगरावदादा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करूया। आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय बी.जी. कोळसे पाटील साहेब, आपल्याला नम्र विनंती की आपण क्रांतीवीर श्री रंगरावदादा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करावे।
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर आदरणीय श्री रंगरावदादा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आदरभाव व्यक्त केला जात आहे। काळजातून उमटलेली घोषणा आहे। पिढीसमोर यावी म्हणूनच संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर क्रांतिकुमार पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून ताराराणी विद्यापीठाने या व्याख्यानमालेची सुरुवात केली। भारतातील नामवंत वक्त्यांच्या व्याख्यानातून समाजातील ज्वलंत विषयाबाबत समाज घटकांना योग्य व पारदर्शक मार्गदर्शन व्हावे या सदहेतूने सुरू असणाऱ्या व्याख्यानमालेविषयी भूमिका संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर क्रांतिकुमार पाटील साहेब यांनी आपल्या प्रास्ताविकातून विशद करावी अशी मी त्यांना विनंती करते। ताराराणी विद्यापीठाच्या वतीनं आयोजित केलेल्या क्रांतीवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमालेसाठी आज 8वं पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित झालेले माजी न्यायमूर्ती वी.जी. कोळसे पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे सगळे पदाधिकारी, विश्वस्त सगळे शाखा प्रमुख आणि शिक्षक प्राध्यापक बंधू भगिनी, ताराराणी विद्यापीठाला फार मोठी परंपरा आहे आणि या परंपरेतून वेगवेगळे उपक्रम हे वर्षभरामध्ये राबवले जातात। काकाजींनी ज्या काही गोष्टी या विद्यापीठामध्ये सुरू केल्या त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की आपण प्रतिवर्षी भवानी उत्सव या ताराराणी विद्यापीठामध्ये साजरा करतो। तुकाराम महाराजांच्यासाठी तुकाराम बीज ही प्रतिवर्षी ताराराणी विद्यापीठामध्ये केली जाते। अखिल भारतीय पातळीवर असामान्य अशा स्त्रीचा गौरव व्हावा म्हणून भद्रकाली ताराराणी पुरस्काराची योजना त्यांनी मांडली। अशा अनेक गोष्टी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी सुरू केल्या आणि आयुष्यभर हे व्रत शिक्षणाचं विलंब न लावता त्याच सभेमध्ये वसंतदादांनी ही घोषणा केली की महाराष्ट्रातली सगळी जी महाविद्यालये मुलींची आहेत हे अनुदान तत्वावर आणली। एवढा मोठा ऐतिहासिक निर्णय। या परंपरेमधूनच आमचे जे उपाध्यक्ष रंगरावदादा होते त्यांनी आणि वसंतदादांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये एकत्र काम केले। अनेक पुस्तकामध्ये हे सगळे त्या बालचंद्र धर्माधिकाऱ्यांनी जे पुस्तक लिहिलेले आहे त्याच्यामध्ये बरेचसे रेफरन्सेस या संदर्भामध्ये आहेत। दादांचं जे काम आहे आपल्याला माहित आहे की 20 सालापर्यंत टिळकांनी नेतृत्व केलं स्वातंत्र्य चळवळीचं। 20 नंतर हे नेतृत्व महात्मा गांधींच्याकडे आलं। अहिंसा, बहिष्कार, असहकार ही सूत्री महात्मा गांधींनी आंदोलनाच्या पाठीमागे ठेवली आणि अशा पद्धतीनं भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून महात्मा गांधींचा लढा सुरू झाला आणि 1942 साली चले जाओची घोषणा महात्मा गांधींनी केली आणि त्या काळामध्ये शाळा कॉलेजेस सोडून अनेक तरुण विद्यार्थी या आंदोलनामध्ये उतरले। हे उतरले तर महाराष्ट्र त्याच्यामध्ये काही पाठीमागे नव्हता। महाराष्ट्रातले अनेक तरुण या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये उतरले आणि त्या पाठोपाठ सातारा जिल्हा त्यावेळेचा दक्षिण सातारा आणि उत्तर सातारा आपल्याला माहित आहे की नाना पाटलांची प्रति सरकारची चळवळ आणि या चळवळीला पाठिंबा देणारे अनेक या भागामधले तरुण याच्यामध्ये उतरले। याच्यामध्ये प्रामुख्याने नाव आपल्याला घेता येतील की 2 वाळवा तालुक्यातले 2 प्राथमिक शिक्षक होते। एक वाटेगावचे बर्डे मास्तर
आणि एडे नेपालीची पाठोमस्त यांनी या प्राथमिक शिक्षक असताना नवीन पिढी घडवण्यासाठी या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये उडी घेतली आणि अनेक तरुण त्यांनी तयार केले. या स्वातंत्र्य सैनिकांची फौज या वाळवा तालुक्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झाली. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मग दादा आहे, नागनाथ अण्णा आहे, जी.डी. लाड आहे, वसंतराव दादा आहे, असे कितीतरी स्वातंत्र्य सैनिक या सांगली जिल्ह्यामधून तयार झाले. हेच काम दादाने अंकोलकोटमध्ये सभा घेऊन इंग्रजांचा धिक्कार केला. गांधींना अटक झाल्यानंतर त्याच्यासाठी ज्या सभा घेतल्या आणि त्यानंतर दादांना अटक करण्यासाठी वॉरंट काढलं गेलं. त्यांची सगळी इस्टेट जप्त झाली. स्वातंत्र्य चळवळीमध्ये 14 महिन्याचा त्यांना तुरुंगवास झाला. आणि अशा पद्धतीनं स्वातंत्र्य चळवळीमध्ये जी अनेक क्रांतिकारक वाळवा तालुक्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झाले त्याच्यापैकी हे सगळं झालं तरी सुद्धा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही मंडळी गप्प बसलेली नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सामाजिक प्रबोधनाचं काम, त्याच्यामध्ये गांधी विवाह आहे किंवा हुंडा न घेता गांधी विवाह आहे, गांधी विवाहाचं जे प्रचार आहे हा या मंडळींनी केला. ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची चळवळ कर्मवीर अण्णांच्या बरोबरीनं वाळवा तालुक्यामध्ये अनेक माध्यमिक शाळा काढण्याचं काम दादांनी केले. म्हणजे जे काम स्वातंत्र्यानंतर समाजासाठी करायला पाहिजे त्या कामामध्ये ह्या मंडळींनी झोकून दिलेलं आहे. असं करण्यासाठी वडगाव दारूबंदी आंदोलन सुरू झालं आणि त्याचं नेतृत्व दादांनी केलं. ही दारूबंदी चळवळ ही तेवढा आपल्याला माहित आहे की दादाच्या पुतळ्याचं अनावरण केलं त्यावेळेला एनडी पाटलांच्या हस्ते अनावरण झालं. एनडीने हा किस्सा सांगितलेला होता की मी म्हणले हायस्कूलला होतो आणि मला दादांनी सांगितलं नारायण वडगावला जायचं आणि पिकेटिंग करायचं. पिकेटिंग म्हणजे काय तर दारूच्या दुकानामध्ये जे लोक दारू खरेदीसाठी येतात त्यांना जाऊ द्यायचं नाही, आडवं पडायचं रस्त्यावर. तर त्या पिकेटिंग मध्ये एनडी पाटलांनी त्यावेळेला पिकेटिंग केल्याची आठवण त्यावेळेला सांगितलेली आहे. म्हणजे ह्या चळवळी ह्या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा हे लोक गप्प बसलेले नाही. आणि अशा पद्धतीनं शिक्षणाचं काम असू दे, समाजामधल्या वाईट प्रथांचं काम असू दे, वाईट रूढींचं काम असू दे, याच्या विरुद्ध ही मंडळी ठामपणे उभी राहिलेली. तारादेवी विद्यापीठाच्या या विकासामध्ये डेव्हलपमेंटमध्ये त्यांचं योगदान मोठं आहे. हे जे कॉलेजचं मी आता उदाहरण तुम्हाला सांगितलं वसंतदादांची घोषणा, त्याच्या पाठीमागं जी ताकद आहे ती दादांचीच ताकद आहे. त्यानेच त्यांना बऱ्याचशा गोष्टी याच्यामधल्या सांगितल्या आणि त्यामुळेच आपल्याला हे कॉलेज विनामूल्य तत्वावर मिळालं. हे सगळं झाल्यानंतर शेवटी त्यांचा गौरव करण्यासाठी गौरव समितीची स्थापना केली गेली. नागरी सत्कार समितीची बाबुराव दारवाडे आणि प्राचार्य कनवरकर या मंडळींनी ही गौरव समिती स्थापन केली आणि काही गौरव निधी जमवला. त्याच्यामध्ये कल्पना अशी होती की त्यांचा एक पुतळा तयार करायचा. पुतळा तयार केला आणि कमला कॉलेजकडे तो सुपूर्द केला. कमला कॉलेजच्या लायब्ररीला त्यांचं नाव दिलं गेलं आणि त्या लायब्ररीमध्ये हा पुतळा स्थानापन्न झाला. त्यावेळेला याच्यातून जी काही रक्कम लाखो रुपयाची उरली त्या गौरव निधीमधली, मग विचार असा आला की हा सगळा निधी ताराराणी विद्यापीठाकडे द्यायचा आणि त्याच्यातून एक व्याख्यानमाला सुरू करायची. आणि ही व्याख्यानमाला ही चांगले राष्ट्रीय पातळीवरचा वक्ता बोलवायचा, चांगला विचारवंत बोलवायचा आणि समाज प्रबोधनाचं काम. कारण दादांनी आयुष्यभर अनेक व्याख्यानं दिली. कर्मवीर भाऊराव पाटील हे त्यांच्या व्याख्यानावर खुश असायचे आणि प्रत्येक सभेमध्ये ते त्या गांधी बोर्डिंगचे शाहू बोर्डिंगचे विद्यार्थी, अण्णांचे लाडके विद्यार्थी, अण्णा प्रत्येक त्यांच्या मासिक सभा असायच्या, साप्ताहिक सभा असायच्या आणि त्यांना उठवायचे, बोल रे तू उठ. म्हणजे इतकं अण्णांनी त्यांच्या वक्तृत्वावर प्रेम केलं आणि आयुष्यभर हे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या विषयावरती व्याख्यानं देत राहिले. आणि मग आम्हाला सुचलं की व्याख्यानमाला आपण त्यांच्या नावानं सुरू करावी आणि ही व्याख्यानमाला तो जो निधी त्यांनी त्यांच्या गौरव निधी जमला तो संस्थेकडे सुपूर्द करून ही व्याख्यानमाला सुरू झाली. आता मगाशी सांगितलं निवेदिकेनं की बाबा इतकी ही व्याख्यानं झालेली, हे आजचं 8वं व्याख्यान आहे. भालचंद्र मुणगेकर त्यावेळेला मला आठवतंय की नोटाबंदी झालेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर भालचंद्र मुणगेकर हे पुरोगामी विचाराचे आणि एक अर्थतज्ञ मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांना आम्ही बोलवलं, म्हणलं तुम्ही पहिलं पुष्प उमवा
आणि त्याने पहिलं पुष्प या व्याख्यानमालेचं 18 साली हे गुंफलं आणि त्यानंतर ही व्याख्यानमाला सुरू झालेली आहे. आज सुद्धा या व्याख्यानमालेचं 8वं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याकडे बीजी कोळसे पाटील साहेब आलेले आहेत. ही एक न्यायाधीश, एक विचारवंत म्हणून त्यांना ओळख आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही हे गुंफावं. त्याने आनंदाने ते मान्य केलं आणि आज या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहे. मी ताराराणी विद्यापीठाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक सांगतो. न्यायनिष्ठ, निर्भीड, बौद्धिकदृष्ट्या प्रखर, लोकशाही मूल्यांवर निष्ठा असणारे, लोकाभिमुख नेतृत्व असणारे आजचे प्रमुख पाहुणे माननीय बीजी कोळसे पाटील साहेब यांचा परिचय कमला महाविद्यालयाचे प्राध्यापक माननीय डॉक्टर सुजय पाटील सर यांनी करून द्यावा अशी मी त्यांना. सांस्कृतिक परंपरा समाजाला दिलेली आहे. त्यापैकी एक उल्लेखनीय परंपरा म्हणजे क्रांतीवीर रंगरावदादा पाटील या व्याख्यानमालेचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. समाजाने प्रगल्भ वैचारिक दिशा देण्याचा प्रयत्न या व्याख्यानमालेच्या माध्यमातून नेहमीच होत आलेला आहे, याचा आम्हाला नितांत आदर आहे. आजच्या या व्याख्यानाचे अखेर विचारपुष्प गुंफण्यासाठी आदरणीय श्री बीजी कोळसे पाटील साहेब उपस्थित आहेत. अखंड महाराष्ट्र आणि देश साहेबांना ओळखतो. साहेबांचं कर्तृत्व आणि नेतृत्व तेवढंच अत्यंत प्रभावी असं आहे. तरी देखील त्यांची ओळख करून देणं आम्ही व्यासपीठाला संकेत मानतो. मी प्रथमतः न्यायमूर्ती साहेबांना त्यांच्याविषयी विशेष कृतज्ञता व्यक्त करतो, कारण 4 दिवसापूर्वी साहेब दवाखान्यात ऍडमिट होते. दवाखान्यातून साहेबांनी मला फोन करून सांगितलं, सुजय पाटील सर, मी आज ऍडमिट जरी असलो तरी आपलं व्याख्यान ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेत कोल्हापुरामध्ये होणार म्हणजे होणार. आणि एवढ्या दगदगीतून साहेब कोल्हापूर पुणे प्रवास करत आज इथं उपस्थित आहेत, त्याबद्दल संस्था व तुम्हा सर्वांच्या वतीनं मी साहेबांना प्रथमतः धन्यवाद देतो. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि साहेबांची ठणठणीत तब्येत बघून आनंद देखील व्यक्त करतो. मित्रांनो, एक गुराख्याचं सामान्य पोर, शेतमजुराचं पोर स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होतं, ही गोष्ट मुळातच प्रेरणादायक आहे. ही व्यक्तीच तशी आहे. बालपणापासूनच त्यांना नैसर्गिक, सामाजिक व आर्थिक विषयांचा सामना करावा लागला. प्राथमिक शिक्षणानंतर फी भरायला पैसे नाहीत म्हणून माध्यमिक शिक्षण साहेबांना अर्धवट सोडावं लागलं. पुढे अनाथाश्रमात राहून मोलमजुरी करून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. कायद्याचं शिक्षण पूर्ण करून एक यशस्वी वकील म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. त्या कालखंडाच्या सर्व राजकीय यंत्रणांच्या मध्ये, सामाजिक स्थितीमध्ये साहेबांच्या नावाचा एक दबदबा निर्माण झाला. जोशी अभ्यंकर खुन खटला, मानवत खुन खटला असे अनेक खटले यशस्वीपणे चालवून त्यांनी या दोषींना कठोर शिक्षेपर्यंत पोहोचवले. आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर 1981 मध्ये सरकारी वकील तर 1985 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे ते न्यायाधीश म्हणून रुजू झाले. न्यायाधीश म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी कर चुकवेगिरी, जकार चुकवेगिरी यांच्या विरुद्ध कठोर निर्णय दिले. मित्रांनो, एका गोष्टीचा इथं उल्लेख करणं मला फार उचित वाटतं. ते असं की शनिवार रविवार कोर्टाला सुट्टी असते. या सुट्टीच्या दिवशी आपल्या बंगल्यात विश्रांती न घेता शेतकरी, शेतमजूर, आदिवासी यांच्या झोपडीमध्ये जाऊन, शेता बांधावर जाऊन, माळरानावर जाऊन त्यांच्याशी बोलून, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल याचा विचार करणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यायाधीश म्हणजे कोळसे पाटील साहेब. सर्वोच्च न्यायालयात फक्त श्रीमंतांच्या केसेस येतात, त्यांना न्याय देण्यातच आपला वेळ निघून जाईल. गोरगरिबांच्यासाठी आपण काहीच करता येणार नाही अशी खंत त्यांनी तत्कालीन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी सावंत साहेब यांना बोलून दाखवली व समाजसेवेसाठी 1990 साली साहेबांनी न्यायाधीश पदाचा राजीनामा दिला आणि समाजकार्यामध्ये उतरले. देशभर शेकडो आंदोलनं त्यांनी केली. प्रसंगी तुरुंगवास पत्करला. भूमी शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचे आंदोलन, शेत विरोधीचे आंदोलन, दाऊ विरोधी आंदोलन, दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवण्याचं आंदोलन इत्यादी आंदोलने करून त्यांनी सामान्य शेतकरी, शेतमजूर, गरीब जनता यांना न्याय मिळवून दिला. मित्रांनो, विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या गोष्टीचा उल्लेख करताना भरून येतो, शाळेची फी भरायला पैसे नाहीत म्हणून शाळा अर्धवट सोडण्याचा त्रास असलेल्या साहेबांनी आज पुढे गंगाधर बाबा छात्रालयाची निर्मिती करून
गेली 30 वर्ष ते गरीब अनाथ मुलांच्यासाठी KG to PG चं मोफत शिक्षण देत आहेत. त्यासाठी त्यांनी स्वतःची 25 एकर शेत जमीन मोफत दिलेली आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा घेऊन हाच वारसा देशाला दारू शकतो. संत गाडगेबाबांची वचनं व संविधान हा धर्मग्रंथ मानणारे अहोरात्र झटणारे माजी न्यायमूर्ती आदरणीय श्री BG कोळसे पाटील साहेब आज आम्हाला मानवी हक्क आणि जागतिक वास्तव या विषयावर विचार मांडण्यासाठी वक्ते म्हणून लाभलेले आहेत. याचा आम्हाला विशेष आनंद होतो. धन्यवाद. माननीय BG कोळसे पाटील साहेब यांचा सत्कार ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय डॉक्टर क्रांतिकुमार पाटील साहेब यांनी करावे संपन्न होतोय. शाल श्रीफळ पुष्पगुच्छ संस्थेमार्फत साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. जोरदार टाळ्या वाजवून आदरणीय श्री रंगनाथदादा पाटील यांच्या 106व्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांविषयी आपल्याला माहिती देत आहेत स्पर्धा विभाग प्रमुख श्री सागर बारकर सर. क्रांतीवीर रंगनाथदादा पाटील यांच्या 106व्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित आजच्या या व्याख्यानमालेसाठी उपस्थित असलेले प्रमुख वक्ते माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील साहेब, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर क्रांतिकुमार पाटील साहेब, उपस्थित असलेले उपाध्यक्ष डॉक्टर SN पवार साहेब, एलगे साहेब, गोडसे साहेब, संस्थेचे विश्वस्त, संस्थेचे सचिव श्री प्राजक्त पाटील साहेब, तसेच सर्व शाखा प्रमुख, शिक्षक वृंद आणि श्रोते मंडळी, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन डॉक्टर पंजाबराव देशमुख, डॉक्टर अनंतराव कुलकर्णी, डॉक्टर बाबुराव जगताप, काकासाहेब गाडगे ते कर्मवीर भाऊराव पाटील असे काही शिक्षण महर्षी की ज्यांनी दीनदलित, शोषित, श्रमजीवी आणि रंजल्या गाजलेल्या समाजाच्या झोपडीपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवली. अगदी याच वाटेवर काम करणारे डॉक्टर बापूजी सळके आणि डॉक्टर BT पाटील ही दोन प्रमुख रत्न आहेत. यापैकी डॉक्टर BT पाटील यांनी समाजकारण आणि राजकारणामध्ये यशाची हिमालयासारखी उंची प्राप्त केली. जनतेनं त्यांना भरभरून प्रेम दिलं आणि यशस्वी सुद्धा केलं. अर्थातच जनतेच्या या प्रेमातून उतराई होण्यासाठी ग्रामीण जनतेसाठी मोदी विद्यापीठ आणि स्त्री शिक्षणासाठी ताराराणी विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली. काकाजींनी आपल्या जीवनाचा उत्तरार्ध हा पूर्णतः शिक्षण सेवेतच व्हायला. काकाजींनी असे एकही क्षेत्र सोडलं नाही की जिथे त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवली नाही. काकाजी हे खऱ्या अर्थानं कर्मयोगी शिक्षण महर्षी होते. अखेरच्या टप्प्यात काकाजी पूर्णतः या ताराराणी विद्यापीठामध्ये रमले आणि पुढे त्यांनी या ताराराणी विद्यापीठाची जबाबदारी आपले पुतणे स्वातंत्र्य सैनिक रंगनाथदादा पाटील यांच्याकडे सोपवली. दादांनी आपल्या कार्याचा ठसा उमटत हा स्त्री शिक्षणाचा रथ पुढे आणला. रंगनाथदादा यांनी आपल्यानंतर ही संबंध व्यवस्था त्यांचे पुत्र डॉक्टर क्रांतिकुमार पाटील यांच्याकडे दिली. डॉक्टर क्रांतिकुमार पाटील यांनी तर रंगनाथदादांना अपेक्षित पुत्र व्हावा ऐसा मुलगा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा या उक्तीप्रमाणे या ताराराणी विद्यापीठाच्या कीर्तीचा डंका संबंध देशात गाजवला. डॉक्टर BT पाटील, क्रांतिवीर रंगनाथदादा पाटील ते आज तिसऱ्या पिढीत डॉक्टर क्रांतिकुमार पाटील यांनी अतिशय शिस्तबद्ध आणि नवनवीन प्रयोगशील पद्धतीनं या ताराराणी विद्यापीठाची उंची वाढवली आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आज चौथ्या पिढीतील डॉक्टर क्रांतिकुमार पाटील यांचे पुत्र माननीय श्री प्राजक्त पाटील हे सुद्धा आपल्या वडिलांना या कार्यामध्ये उत्तम प्रकारे योगदान देत आहेत. मंडळी, प्रत्येकालाच आपल्या पित्याचा अभिमान असतोच, पण जर आपला पिता एक स्वातंत्र्य सैनिक, राष्ट्रभक्त असेल आणि ज्यांचा एक भाऊ या देश सेवेसाठी धारातीर्थी पडला असेल असे डॉक्टर क्रांतिकुमार पाटील यांनी तर माता पिता वचन पाळी तोची खरा हरिभक्त झाली या संत नामदेवांच्या ओवीला साजेसं कार्य केलं आहे. डॉक्टर BT पाटील यांनी त्यांच्या जीवन कार्यामध्ये शिक्षण सेवेचा वसा पेलताना अनेक नवनवीन उपक्रम आणि पथदर्शी कार्यक्रम आयोजित केले आणि भविष्यात हेच कार्यक्रम या ताराराणी विद्यापीठाच्या परंपरा झाल्या आणि आजही या त्या सर्व परंपरा दिमागात या ताराराणी विद्यापीठामध्ये संपन्न होत आहेत. डॉक्टर क्रांतिकुमार पाटील साहेब यांनी या परंपरा तर सांभाळल्याच, शिवाय स्वतःच्या कार्यकुशलतेनं आणि दूरदृष्टीनं अजून काही नवनवीन उपक्रम ते नियमितपणे आयोजित केले. डॉक्टर BT पाटील रंगनाथदादा यांचं कुटुंब हे पूर्णतः राष्ट्रनिष्ठ, पुरोगामी, मानवतावादी आणि सत्यशोधक विचाराचे आहे. म्हणूनच आपल्या वडिलांच्या जयंतीच्या निमित्तानं या समाजामध्ये प्रबोधन करावं यासाठी या देशातील नामवंत, विचारवंत, समाजकारण आणि साहित्य क्षेत्रातील तज्ञ मंडळींना आमंत्रित करून गेली 9 वर्ष या रंगनाथदादा व्याख्यानमालेचं आयोजन डॉक्टर क्रांतिकुमार पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी साकार होत आहे.
साहेबांच्या मनामध्ये असा संकल्प आला, परंतु संबंध महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मध्ये एक वैचारिक क्रांती होणं गरजेचं आहे आणि यासाठी दादांची जयंती हा एक लोकोत्सव ठरावा आणि यासाठी या निबंध स्पर्धेचं आयोजन केलं की ज्या योगे महाराष्ट्रातील शाळा कॉलेजमधील मुलांना एक वैचारिक व्यासपीठ उपलब्ध होईल, विद्यार्थ्यांचा विचार वाचन लेखन कौशल्याला एक वाव मिळेल. म्हणूनच गेली 4 वर्ष यशस्वीपणे या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन होत आहे आणि कल्पनेपेक्षा अधिक प्रतिसाद सुद्धा आम्हाला या ठिकाणी मिळतोय. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भापासून ते खानदेशापर्यंत विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. अभिमानाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राच्या सीमा भागातूनही आम्हाला निबंध येत आहेत. कर्नाटकातील शाळांमधून सुद्धा आम्हाला या ठिकाणी निबंध आलेले आहेत. ही खरंच आमच्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. या निबंध स्पर्धेसाठी जी विषयांची निवड आहे ती सुद्धा माननीय कार्यकारी अध्यक्ष यांच्या संकल्प आणि वैचारिक दृष्टिकोनातून होते. यावर्षी या निबंध स्पर्धेसाठी आम्ही एकूण 10 विषयांची निवड केली. नारी शक्ती सुरक्षित किती, निसर्ग माझा सखा, बालपण आठवणीचं सोनं, तंत्रज्ञानाचं युग, संपर्क वाढला पण संवाद हरवला, पुस्तक माझे खरे मित्र, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर रंगरावदादा पाटील, राष्ट्रमाता जिजाऊ, आई निस्वार्थ प्रेमाचं विश्व आणि वृद्धाश्रम गरज कोणाची हे निबंधाचे विषय होते. यासाठी आम्ही अनुक्रमे 4 पारितोषिक या ठिकाणी ठेवलेली आहेत. प्रथम क्रमांक 2001, द्वितीय क्रमांक 1501, तृतीय क्रमांक 1001 आणि उत्तेजनार्थ 701 आणि या प्रत्येक पारितोषिकासोबत स्मृतिचिन्ह आणि प्रशस्ती पत्र देण्यात येणार आहे. आम्हाला एकूण 1106 इतके निबंध प्राप्त झाले, म्हणजे जवळपास प्रत्येक विषयासाठी आम्हाला 100हून अधिक निबंध या ठिकाणी आलेले आहेत. यातील यशस्वी स्पर्धकांचा या ठिकाणी विशेष सन्मान होतोय ही फारच कौतुकाची गोष्ट आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःच्या बालपणात रमले. आईची माया, स्त्रियांचं कर्तृत्व, पुस्तकाचं महत्व, बाबासाहेबांचं संविधान, वृद्धांची काळजी, निसर्गावरचं प्रेम, तंत्रज्ञानाची क्रांती, हे शिवबाची आई जिजाऊ अशा विविध विषयांवरती चौफेर भाष्य करताना ते विद्यार्थी नेते झाले ही आमच्यासाठी खरंच खूप अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. त्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसाठी संस्थेने स्पर्धापूर्वक माझ्यावर जबाबदारी दिली ही माझ्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. उषाराजी हायस्कूलच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ शोभा चौधरी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उषाराजी हायस्कूलचा स्टाफ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने योगदान देऊन निबंधांचं संकलन करणं, त्याची तपासणी करणं आणि अंतिम फेरीत त्यातील पारितोषिक प्राप्त निबंध शोधणं हे काम अतिशय उत्कृष्ट केलं. या कामी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं योगदान तर लाभलंच, याशिवाय कमला कॉलेज, कुमारभवन कळगाव याही शाखांनी आम्हाला अतिशय भरभरून प्रतिसाद दिला. ही स्पर्धा यशस्वी होत असताना ताराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर कांतीकुमार पाटील साहेब, संस्थेचे सचिव श्री प्राजक्त पाटील साहेब यांचे मार्गदर्शन, याच बरोबर कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर तेजस्विनी गुडेकर मॅडम, उपप्राचार्य श्री जाधवर सर, डॉक्टर सुजय पाटील, श्री प्रताप रंगापुरे, कुमारभवन कळगावचे मुख्याध्यापक श्री एस आर पाटील, सर्व शाखांचे शाखा प्रमुख, शिक्षक यांनी योगदान दिले आणि दादांच्या जयंती निमित्तानं या राज्यस्तरीय स्पर्धेच्या माध्यमातून हा रंगरावदादा लोकोत्सव आम्हाला यशस्वीपणे पार पडता आला. याबद्दल मी सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच या ठिकाणी आभार मानतो. स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि यशस्वी झालेल्या अशा सर्वच विद्यार्थिनींचं अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद. धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय पाहुण्यांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते निबंध स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना पारितोषिकांचं वितरण करावं. उत्तेजनार्थ क्रमांक कुमारी शर्मिली शशिकांत मोहिते, इयत्ता 11वी, कमला महाविद्यालय कोल्हापूर, रुपये 701 स्मृतिचिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन कुमारी शर्मिली शशिकांत मोहिते हिला गौरवण्यात येत आहे. क्रांतीवीर रंगरावदादा पाटील राज्यस्तरीय निबंध स्पर्धा 2025, उत्तेजनार्थ क्रमांक कुमारी शर्मिली शशिकांत मोहिते, कमला महाविद्यालय 11वी विज्ञान शाखा, वडगाव, रुपये 1000 स्मृतिचिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात येत आहे. सन्माननीय प्रमुख पाहुण्यांना विनंती की आपण श्रेयस आणि या विद्यार्थ्याचा गौरव करावा. तृतीय क्रमांक यानंतर अन्वीक्षा अनमोल पाटील, द्वितीय क्रमांक, जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर जयसिंगपूर, रुपये
रुपये 1501 स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाची विद्यार्थिनीला गौरवण्यात येत आहे. अन्वीक्षा अनमोल पाटील, इयत्ता 10वी. कुमारी अन्वीक्षा अनमोल पाटील या रुपये 1501 स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येत आहे. यानंतर या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांक कुमारी संचिता सुहास मक्तूम, MG शाह विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली, रुपये 2001 स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्माननीय प्रमुख पाहुणे हस्ते सन्मान करण्यात येत आहे. संचिता सुहास मक्तूम, MG शाह विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली. आणि माझ्या तमाम बंधूंनो, भगिनींनो, नातींनो, काही मानत नसलो तरी मी मानवता धर्म मानतो आणि शाश्वत विचार लोकांच्या पुढे मांडण्यासाठी माझी मरणाची तयारी. मी खोटं बोलून कधीच आयुष्यात जगलो नाही. अगदी मी शेतमजूर होतो तरी मी खोटं बोललो नाही आणि आता तर मला बोलायची गरज असते. तेव्हा जाताना 4 शब्द जर तुम्ही समजून घेतले तर माझ्यावर नाही तर समाजावर, तुमच्या पुढच्या पिढ्यांवर उपकार शकता. इतकी परिपक्व नाही आणि होऊ शकत नाही, कारण आमच्या शिक्षणातून स्वतंत्र विचार करून जगा असा संदेशच नाही. स्वतंत्र विचार ही जीवनातली सर्वात मोठी शिदोरी आहे. त्यामुळे अगदी 4 वाद, महावीर, बुद्ध, संत कबीर, संत ज्ञानेश्वर, संत रोहिदास, संत तुकाराम अगदी शेवटचे गाडे. आणि तुम्ही भाग्यवान आहात की विठी पेटलासारखे, रंगराव पेटलासारखे लोक त्यांनी विद्यापीठ काढलं, मुलींसाठी काढलं. फार मोठी गोष्ट होती त्या काळात, फार मोठी गोष्ट होती. 1945 आहे, 45 साली तिकडे हिरोशिमावर बॉम्ब पडले. 45 साली जग युद्धात जळत होतं तेव्हा आमचे लोक किती क्रांतिकारी होते बघ. नुसते ते म्हणून राहत नाही, क्रांतिकारीच होते. त्यामुळं आमच्याकडे विद्वानांचा खूप मोठा साठा आहे. जिथे जिथे शाहू महाराज त्यावेळी ज्यांचा संबंध महाराजांशी आला त्यांनी खूप चांगलं लिहिलंय की शिवाजी महाराज जगातील नंबर 1चा योद्धा होता. नेपोलियन बोनापार्ट, सिकंदर त्यांच्या पुढे काहीच नव्हतं, कारण ते तुटपुंज्या ताकदीने स्वतः युद्धाचं लीड करत होते. हे सैन्य घेऊन सैन्य पाठवते, हे लांब राहत. आम्ही तिथे काय कोणाचं आमच्या आश्रमात आम्ही कोणाचं डोनेशन घेत नाही, आम्ही कोणाचं ग्रँट घेत नाही. आम्ही लोकांना सांगतो की तुम्हाला या मुलांसाठी काय करायचं ते करा. कोणी पेन द्या, पेन्सिल द्या, वही द्या, जेवण द्या, वाळू द्या, सिमेंट द्या, अशा स्वरूपात आम्ही मदत घेतो. आणि त्यामुळे लोक आम्हाला भरभरून मदत. कटी पाटलाने आमच्यासाठी खूप केलं, रंगराव पाटलाने आमच्यासाठी खूप केलं, दादानी केलं, नायकुडेंनी केलं. आता काय तेव्हा पुन्हा शेवटचा संदेश संपू का? तुमच्या फार सुरू झाली की तुम्ही शिकलेल्या, आता तुम्ही शिकलेल्या ते तुम्हाला छत्रपती शिवाजी, शाहू फुले, आंबेडकरांनी शिकवलेलं आहे. फुलेंनी आम्हाला अशासाठी शिकवलं की ज्या व्यवस्थेने तुम्हाला हजारो वर्ष पायदळी तुडवलं आणि शिकू दिले नाही, त्या व्यवस्थेविरुद्ध लढणारे सैनिक तुम्ही तयार व्हावे म्हणून तुम्हाला फुलेंनी शिकवलं. आता हे फुलेंनी जे तुम्हाला शिकवलं किंवा सांगितलं, हे तुम्हाला कोणी सांगितलं नाही? सांगितलं.
का नाही सांगितलं? हिंमतच नाही पुढे सर. या व्यवस्थेवर जर लढायला शिकवलं, शिका असं सांगायची हिंमत नाही कोणाची. हे सांगायला पाहिजे होतं. आणि एक सत्य फुलेला जेव्हा विचारलं, मला पण लोक आहेत, लोक माझ्या देशावर खूप प्रेम करतात. मी त्यांना विचारतो, यार आपण लोक करतात खरोखर जे मला ते म्हणतात, आप को हम पिता समजते. पिता समजतात म्हणून मला विमानाची तिकीट पाठवतात, मला सगळी व्यवस्था करतात. उपयोग करते असं विचारल्यानंतर त्यांना एवढं जर आपल्याबद्दल आदर आहे तर मला दुसरं काय पाहिजे? तुम्ही पुढे अशी मला काय कोटी रुपये खरेदी करून मिळू शकता. तर माझं म्हणणं हे शाश्वत विचाराची काळ धरा. ती धरताना जीवाची आहुती देण्याची तयारी ठेवा. जय भारत, जय संविधान, जय शिवराय. आपले विचार म्हणजे समाजाला दिशा देणारे, आत्मचिंतन करायला लावणारे आहेत. आपलं जीवन संविधाननिष्ठ संघर्षाचं प्रेरणास्थान आहे याची प्रचिती आपल्या अनुभव संपन्न आणि अभ्यासपूर्ण व्याख्यानातून आम्हाला आलीच आहे. पुनश्च एकदा आपले धन्यवाद. कृतज्ञता भाव हा संस्थेचा स्थायी भाव. म्हणूनच कार्यक्रमाचा अंतिम टप्पा आभार व्यक्त करण्याचा उषारचंद स्कूलच्या सहाय्यक शिक्षिका सोफिया मंडित मॅडम यांना विनंती की त्यांनी आभार व्यक्त करावे. नमस्कार. देशासाठी जन्म आपुला, सेवा आपले काम. देशासाठी चंदन मोकळी, जिजो अखंडित प्राण. देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीचे रणशिंग फुंकणारे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक ताराराणी विद्यापीठाचे उपाध्यक्ष क्रांतीवीर रणरावदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे आजचे पुष्प त्यांनी गुंफले ते आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय व्याख्याते, विचारवंत, माजी न्यायमूर्ती माननीय श्री डी.जी. कोळसे पाटील साहेब म्हणजे एक अत्यंत अभ्यासू आणि व्यासंगी व्यक्तिमत्व. आजच्या व्याख्यानाच्या निमित्ताने मानवी हक्क आणि जागतिक वास्तव या अत्यंत महत्वपूर्ण अशा विषयावर वैचारिक विवेचन करीत असताना माननीय श्री डी.जी. कोळसे पाटील साहेबांनी काल्पनिक जगामध्ये सापडलेल्या आपणा सर्वांना वास्तवतेचे दर्शन घडून आणले आणि प्रगल्भ विचारांची एक बैठक आपणासमोर निर्माण केली. आज साहेबांनी मांडलेले परखड विचार आपणा सर्वांचे खऱ्या अर्थाने प्रबोधन करणारे आहेत. त्याबद्दल माननीय श्री डी.जी. कोळसे पाटील साहेब यांचे मी संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष माननीय डॉक्टर क्रांतिकुमार पाटील साहेब, उपाध्यक्ष माननीय डॉक्टर एस.एन. पवार साहेब, माननीय ॲडव्होकेट पी.एम. गिरगे साहेब, संस्थेचे सचिव माननीय प्राजक्त पाटील साहेब, संस्थेचे सन्माननीय विश्वस्त विविध पदाधिकारी, क्रांतीवीर रणरावदादा पाटील यांचे कुटुंबीय, उपस्थित शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे हितचिंतक, निमंत्रित पत्रकार, विविध शाखा प्रमुख, माजी शिक्षक, सर्व सेवक वृंद तसेच आजच्या निबंध स्पर्धेतील बक्षीसपात्र विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक आणि उपस्थित सर्वांचे संस्थेच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानते आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असे जाहीर करते. धन्यवाद.